आज आपण बघणार आहोत चीज डोसा. तर मस्त असा चीज डोसा लागतो, मुलांना सुद्धा खूप आवडतो. तर इथे ना आपण डोश्याचं पीठ भिजवून घेतले. इथे आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा एवढी मेथीची दाणे घातले होते. बघा मस्त पीठ फुगलेलं आहे. 6 तास तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलं आणि नंतर वाटून घेतलंय. बघा दुसऱ्या दिवशी सकाळी असं आपण डोसे करून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालून घेतलं, हलवून घेतलं आणि परत थोडंसं लागलं तसं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये, कारण पीठ घट्ट आहे. मस्त डोसे तयार होणार आहेत. पीठसुद्धा छान फुगलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घेतलं. पीठ एवढं मस्त फुगलंय ना, इडलीसुद्धा छान जाळीदार अशी तयार होऊन पण आज बनवायचे डोसे. तर बघा मस्त पीठ फुगलेलं आहे. तर डोसेसुद्धा छानच होतील. तर आता आपण ना गॅसवर पॅन ठेवून घेतलाय. आता पॅन गरम झाला की लगेच ह्याच्यावर ना पळीभर एक मिश्रण घालून घ्यायचंय. पीठ छान फुगलेलं असल्यामुळे ना जाळीदार असे डोसे तयार होणार आहेत. तर बघा सगळीकडून असं डोस्याचं पीठ पसरवून घेतलं. आता याच्यावर ना आपल्याला भाज्या घालून घ्यायच्यात. मसाला केलेला नाही.